या व्हिडिओमध्ये आपण ॲरे बघूयात. ॲरे म्हणजे काय किंवा ॲरे कसा डिक्लेअर करतात, ॲरेची नीड काय आहे हे आपण बघूयात. आपल्याला स्टुडंटचं रेकॉर्ड घ्यायचं म्हणजे आता सपोज मला स्टुडंटचे रोल नंबर घ्यायचे, 3 जणांचे रोल नंबर घ्यायचे, मी इझिली घेऊ शकते. आपण कसं घेतो, डेटा टाईप घेतो, त्याच्यानंतर त्याचं व्हेरिएबल मी घेतलं R1 अँड मी रोल नंबर घेतला 21. आपण 3 जणांचं इझिली घेऊ शकतो हे. पण हेच जर मला 1000 स्टुडंटचं घ्यायचे असतील रोल नंबर, तर ते मी प्रत्येक वेळेस असं डिक्लेअर नाही करू शकत ना. डेटा टाइप व्हेरिएबल डिक्लेअर नाही करू शकत. त्यामुळं इथं आपण ॲरे यूज करणार आहे. आता ॲरेची तुम्हाला डेफिनेशन सांगते. ॲरे म्हणजे काय? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा. म्हणजे काय? सिमिलर डेटा. आता सपोज मला इथं मी तुम्हाला दाखवते. आता मला 100 लोकांचे मी एज घेते. 100 पर्सनचे मी एज घेते. आता एज ऑफ 0, एज ऑफ 1, एज ऑफ 2, ओके, एज ऑफ 3. असे मी एज ऑफ 91. इथं मी 0 पासून का स्टार्ट केलं? कारण की ॲरेची इंडेक्स 0 पासून स्टार्ट होते. ओके, आणि 0 इंडेक्सला म्हणतात लोअर बाउंड आणि अप्पर इंडेक्सला म्हणतात अप्पर बाउंड. ओके, देन आता इथं आपण सिंटॅक्स बघूया. ह्याचा सिंटॅक्स काय आहे ॲरेचा, म्हणजे ॲरे कसं डिक्लेअर करतात. पहिल्यांदा घ्यायचा डेटा टाइप. ओके, देन घ्यायचं ॲरेचं नेम आणि देन घ्यायची त्याची ॲरेची साईज. आता डेटा टाइप म्हणजे आपण घेऊ शकतो इंटिजर, फ्लोट, कॅर, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी घेतला इंटिजर. आता ॲरेचं नेम घ्यायचं मला. आता इथं काय आपण वरती काय पाहिलं, इथं आपण एज घ्यायचं आपल्याला. एज घे म्हणल्यावर मी ॲरेचं नेम एज घेते. तुम्ही काहीही घेऊ शकता ॲरेचं नेम, तुम्हाला हवं ते तुम्ही ॲरेचं नेम घेऊ शकता. इथं मी एज घेतलं. ह्याची साईज, आता साईज मला 100 लोकांचं पर्सनचं एज हवंय म्हणून मी ॲरेची साईज घेतली 100. आता तसंच मला एखाद्या पर्सनची सॅलरी हवी. आता ती सॅलरी मी डेटा टाइप घेतला, फ्लोटमध्ये घेतला. ओके, मग आता मी ॲरेचं नेम देते सॅलरी आणि आता मला 5 लोकांची सॅलरी घ्यायची म्हणून मी इथं साईज काय डिक्लेअर केली 5. किंवा तुम्ही असं पण ॲरे डायरेक्ट एलिमेंट पण हे करू शकता. आता इथं बघा, इंट मी डेटा टाइप घेतला, ॲरेचं नेम घेतलं ए. आता मला इथं 3 ॲरे घ्यायचे. मी इथेच लगेच डिरेक्टली एलिमेंट्स डिक्लेअर करते 1, 2, 3. ओके, आता सपोज तुम्ही इथं 3 साईज घेतली आहे ॲरेची आणि इंट ए 3. ओके, आणि इथं मी एलिमेंट्स जेव्हा डिक्लेअर करते तेव्हा तर मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 केलं तर इथं एरर येईल. हे व्हॅलिड नाहीये, हे नॉट व्हॅलिड. ओके, पण तेच जर सपोज तुम्ही इंटिजर ए, इथं तुम्ही साईज घेतली 6. ओके, आणि इथं तुम्ही जर 1, 2, 3, 4 4च एलिमेंट डिक्लेअर केले तर हे व्हॅलिड आहे. बिकॉज इथं साईज काय घेतली 6 आणि एलिमेंट्स किती घेतले 4 आणि राहिलेला स्पेस राहून जातो, पण इथं आपण हे व्हॅलिड आहे. ओके, देन त्याच्यानंतर आपण बघू. त्याच्यानंतर तुम्ही आता इथं घेतलं सपोज इंटिजर घेतलं. ओके, डेटा टाइप इथं एज घेतला. आता एज मध्ये मी इथंच एज देते सगळ्यांचं. एकाचं 21, 34, 45 असं मी एज घेतलं आणि इथं मध्येच मी स्ट्रिंग दिली एखादी. तर हे पण व्हॅलिड नाहीये, नॉट व्हॅलिड. आपण इथे असं नाही घेऊ शकत, आपल्याला डेटा सेम असायला हवा. तुम्ही मिक्स अँड मॅच डेटा इथं करू नाही शकत. ओके, आता इथं रीडिंग. आता ॲरेज रीडिंग व्हॅल्यूज
व्हॅल्यू कशा रीड करायच्या array मध्ये हे बघू. रीडिंग व्हॅल्यूज इन array. आता इथं मी for loop घेतलं. index I equal to 0, I less 5, I plus plus. Okay. Then read करण्यासाठी scanf %d and address of I. Okay. Then इथं मला डिस्प्ले करायचे. डिस्प्ले व्हॅल्यूज इन array. तर for loop घेतला I equal to 0 and 5 and plus plus. ओके, आपल्याला माहिती आहे डिस्प्ले करण्यासाठी printf यूज करतो आपण. हे आहे डिस्प्ले व्हॅल्यूज इन array. ओके. देन आता हे आपण कन्सोल वरती बघूया. हाच आपण व्हॅल्यूज रीड कशा करायच्या आणि डिस्प्ले कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवते. प्रोग्राम मध्ये आपण व्हॅल्यूज array रीड कसं होतं आणि डिस्प्ले कसं होतं हे बघूया. आता इथं मी array ची साईज इथं array डिक्लेअर केलाय. डेटा टाइप घेतलाय, array चं नेम घेतले आणि इथं साईज डिक्लेअर केली आहे 3. ओके, I डिक्लेअर केलाय. त्याच्यानंतर फॉर लूप मध्ये I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन 3 अँड I प्लस प्लस. आता इथं मी डिबगर लावते. ओके, डिबगर लावल्यानंतर हे बघा, डिबगर जेव्हा आपण लावतो ना तेव्हा लाईन वाईज आपल्याला एक्झिक्युशन कसं होतं कोडचं हे कळतं. इथं मी घेतलाय. आता पहिल्यांदा मी I ची व्हॅल्यू काय घेणार 0. ओके, 0 हा लेस दॅन 3 आहे, त्यामुळं ते खालच्या लाईन मध्ये येणार म्हणजे printf मध्ये. इथं printf मध्ये काय एंटर दी व्हॅल्यू ऑफ array आणि म्हणजे 0 ची व्हॅल्यू आता आपल्याला पुट करायची आहे. आता आपण नेक्स्ट करूयात. आता मी व्हॅल्यू पुट केली सपोज 20. ओके, त्याच्यानंतर मी आता परत नेक्स्ट करते. आता एक्झिक्युशन कसं होतंय बघा. नेक्स्ट केल्यानंतर हे परत फॉर लूप मध्ये येणार. त्याच्यानंतर फॉर लूप मध्ये I ची व्हॅल्यू किती घेणार आपण 1 हा लेस दॅन 3 आहे, त्यामुळे परत मग 1 ची व्हॅल्यू आता पुट करायची. ची व्हॅल्यू पुट करूया 32. ओके, परत आता मी नेक्स्ट करते. नेक्स्ट केलं त्याच्यानंतर परत ते फॉर लूप मध्ये आला. आता I ची व्हॅल्यू किती होणार 2 आणि 2 हा लेस दॅन 3 आहे, त्यामुळे परत आता 2 ची व्हॅल्यू आपण पुट करूयात. आता 2 ची व्हॅल्यू मी पुट करते 34. ओके, आता नेक्स्ट करूया. त्याच्यानंतर आता इथे जर I ची व्हॅल्यू 3 आली तर I इज लेस दॅन 3 इक्वल टू नाहीये, त्यामुळे हे खाली आलं. हे बघा इथं printf द array एलिमेंट्स आर. आता इथं प्रिंट होणार द array एलिमेंट्स आर. आपण जे एलिमेंट्स दिलेत मगाशी ते. आता इथं पण सेम हीच प्रोसेस होणार. मगाशी मी सांगितलं होतं डिस्प्ले होण्यासाठी आपण काय करतो printf घेतो अँड array ऑफ I. आता मी दाखवते इथं डिस्प्ले होईल. इथं द array एलिमेंट्स काय आले 20, 32 अँड 34. ओके, समजलं हे. आपण अशा प्रकारे रीड अँड डिस्प्ले करू शकतो व्हॅल्यू. हे आज ह्या पार्ट मध्ये आपण एवढंच बेसिक बघणार आहोत. array चा सेकंड पार्ट मध्ये आपण पुढे बघू.